श्रीकृष्ण केले. गोपाल कृष्ण भगवान की जय. असो ग्रंथकर्ते एकनाथ महाराज ही पावन पवित्र असलेली भागवत ग्रंथाची कथा सांगू लागलेले. ती कथा राजा परीक्षितीला शुक महाराज सांगू लागलेत की ज्या राजा परीक्षितीचं मरण फक्त 7 दिवसावर आलं होतं आणि 7 दिवसामध्ये त्याला मोक्ष कसा भेटल, त्याच्यासाठी काय साधन करावा असा प्रश्न ज्यावेळेस परीक्षिती राजानं विचारला, त्यावेळेस परीक्षिती राजाला शुक महाराज सांगू लागलेत की राजा, ही असणारी भगवंताची पावन पवित्र कथा आहे आणि ती तुला 7 दिवसामध्ये मोक्ष देणारी, परमधामाला नेणारी ही अशी कथा आहे. आणि ती सुंदर कथा ग्रंथकर्ते एकनाथ महाराज आपल्याला सांगू लागलेले. असं असणारी जी कथेचा भावार्थ आहे तो असा आहे, जे असणारे भगवान श्रीकृष्ण आहेत यांनी वैकुंठामधून या असणाऱ्या पृथ्वीचं रक्षण करण्यासाठी, दुष्टांचं निर्दळन करण्यासाठी, साधू संतांचं रक्षण करण्यासाठी भगवंतानं अवतार धरला. जो शेष आहे त्या शेषाला बळीराम मोठा भाऊ म्हणून त्यांनी इथं अवतार धरला आणि या असणाऱ्या मृत्यूतलावर दुष्टांचं निर्दळन करून सज्जनांचं रक्षण करण्यासाठी अवतार धरलेल्याची कथा ग्रंथकर्ते सांगू लागलेले. जे यादवासी न येत वधी, ते श्रीकृष्ण करी बुद्धी. सखे स्वजन स्वगोत्रामधी, कलह उत्पादी अति घोर. अहो भगवंतानं काय साधी लीला केली का? दुष्टाली मारलं आणि सरते शेवटी जे आपले बंधू स्वजन आहेत ते स्वजन कसे भगवंताच्या कृपा आशीर्वादानं बळीयाडे झाले होते, ते कुणालाच ऐकत नव्हते आणि पुन्हा हे कुणाला ऐकणार नाहीत, पुन्हा हे बी असंच दुष्ट कर्म करतील. म्हणून भगवंतानं आपल्याच कुळामध्ये यात्रेच्या निमित्तानं बाहेर गेले आणि त्यांच्यातच भांडणं लावले आणि स्वतःचं कुळ संपून टाकलं. अशी ही असणारी भगवंताची आगळी वेगळी लीला आहे आणि ती लीलेचे जे वर्णन करून ग्रंथकर्ते आपल्याला सांगू लागलेले. उतरवया धरा भार, कलह मिशे शारंगधर. मारवी कौरव भार, पंडकुमार स्वभवनी. अहो त्याच्या अगोदर या असणाऱ्या पृथ्वीला दुष्ट राजांचं वजं झालं होतं, दुष्टांचं वजं झालं होतं. मग त्यांचं वजं करण्याकरता, या पृथ्वीचा भार हलका करण्याकरता भगवंतानं जे असणारे आपले आत्ते भाऊ त्या मेवण्याली बरोबर घेतलं, पांडवांना बरोबर घेतलं आणि जे दुष्ट कौरव, दुर्जन, चेंदी ह्या बऱ्याचशा राजांचे होते त्यांना निपात केलं, त्यांना मारलं आणि या पृथ्वीचा भार कमी केला. अशी ही भगवंतानं ह्या अवतारामध्ये स्वतःचं कुळ मारण्याचं एक वेगळीच कला करून दावली, लीला करून दावली. असं असणारी कथा सांगू लागलेली. दुष्ट कर्मी अति घोर, ज्यांची सेना धरा भार. ते वदार्थ करावया एकत्र, कलहाचे सूत्र उपजवी कृष्ण. अहो या पृथ्वी तलावर जे काही दुष्टांचं वजं झालं होतं, बरेचसे राजे होते दुष्ट आणि त्यांची इतकी प्रजा, इतकं सैनिक होतं की त्या सैन्याचं, त्या दुष्टांचं वजं पृथ्वीला झालं. आणि मग त्यांना मारण्यासाठी स्वतः भगवंतानं एक नवीनच कला केली, लीला केली आणि त्या लीलेचं वर्णन करून परीक्षिती राजाला शुक महाराज सांगू लागलेत आणि आपल्याला ग्रंथकर्ते एकनाथ महाराज सांगू लागलेले. येणे श्रीकृष्ण संकल्प उद्देशे, हो सरले कपट फासे. तेने कपटे बांधुनी कैसे, वधविया नासाये कौरव भार. अहो तो असणारा कौरव जे होते हे दुष्ट कौरव, त्या दुष्ट कौरवांनी कपटाचे फसे पांडवाबरोबर खेळले आणि पांडवांनी वनाला लावलं. पण तसे त्यांना दुष्टबुद्धी करून वनाला फसे कपटे करून लावलं, तसं भगवंतांनाही कपटाचा फसा केला
आणि कपटाचे फासे करून त्या कौरवाभोवती आवळले आणि पांडवा करून त्या कौरवांचा निपात केला. सर्व सैन्य त्यांचं मारलं आणि या पृथ्वीचं वजन कमी केलं, असं ग्रंथकर्ते सांगू लागलेले. जगी धूत खेळी जे दुष्टे, ते आरंभिले कपटे. धर्मावरी फासे खोटे, घालिती हाटे दुर्बुद्धी. आव या असणारे पहिले राजे महाराजे हे काय करायचे, कपटन फासे खेळायचे, मनोरंजनासाठी फासे खेळायचे. पण ज्या कौरव होते त्या कौरवांनी पांडवाबरोबर कपटाचे फासे खेळले आणि कपटाचे फासे करून धर्मराजाला राजभ्रष्ट करून राज्य घेऊन त्याला वनामध्ये पाठविलं. आणि असे असणारे जे कौरव होते का, त्या कौरवाला पांडवांचा कावार घेऊन भगवंतानं त्यांच्याबरोबर कपटाचे फासे आवळले, त्यांचा निपात केला, पांडवाकडून निपात केला आणि या पृथ्वीचं वजन कमी केलेलं आहे. बाळे भोळे अज्ञान जनी, तेही गांजिती ना धर्मपत्नी. ते साचची धर्माची मानिंदी, आणली बांधोनी सभे माझी. आहो त्या असणारे ज्यावेळेस कपटाचे फासे खेळले कौरवांनी, पांडवाली गांजलं, त्यावेळेस जे काही पांडव हे भोळे भाळे होते, अहो ज्यांना काही कळत नव्हतं का, त्यांनी सुद्धा त्या असणाऱ्या द्रौपदीला वडीत आणलं आणि वडीत आणून तिचं वस्त्रहरण केलं. अशा प्रकारचं जे नको ते कर्म या दुष्ट कौरवांनी केलं आणि त्याचा कैवार घेऊन भगवंतानं हे दुष्ट कौरव आणि त्यांची दुष्ट राजे जे होते त्यांना मारलं. अशी लीला भगवंतानं ह्या अवतारामध्ये आगळी वेगळी केलेली, असं परीक्षिती राजाला शुक महाराज सांगू लागलेले. दुशासने धरिले वेणी कच्च, तेने ती वाढली कचकच. ते कर्म त्यांचे त्याशीच, भवले सात त्या भोवते. तो असणारा दुर्योधनाचा भाऊ दुःशासन, त्या दुःशासनानं द्रौपदीच्या केसाला धरलं आणि केसाला धरून वडीत आणलं. हेच या कलहाचं किंवा या राजे मारण्याचं कारण ठरलं. कारणाशिवाय कोणतंच कार्य होत नाही. मग हे इनीला धरणं हे कारण ठरलं आणि भगवंतानं द्रौपदीचा सहाय्यकारी होऊन त्या कौरवांचा निपात केला, अशी कथा सांगू लागलेली. वनी कोणी कोणा नागवी, तो नागवा राजा नवी. सभेसी राजा उगानवी, तै मृत्यूची पदवी मस्तकाली. आता कुणी एखाद्यानं भांडणं केले, आता कुठं जरी रानावनात भांडणं केले तरी त्या असणाऱ्या भांडणं करणाराला राजा बोलून घेतोय, बोलून घेऊन त्याला दंड देतोय. जर दंड देण्यापेक्षाही मोठा गुन्हा केला असला तर त्याला मृत्यूदंडही देतोय. अशा प्रकारचं जे असणारं राजा त्याला दंड देतोय, असं असणारं त्या भगवंतानं या कौरवांचं सहाय्य केलं आणि दुष्ट कौरवांचा निपात केला. ही आगळी वेगळी भगवंताची लीला शुक महाराज परीक्षिती राजाला सांगू लागलेली. अन्यवीन नागवी रावो, तय धावनिया धावे देवो. द्रुपदी वस्त्रहरण पाहो, हे मुख्य अन्याय कौरवा. आहो एखाद्याचा काही कारण नाही, पण एखादा बलउन्मत्त आहे किंवा धन उन्मत्त आहे. धन उन्मत्त, बल उन्मत्त आणि लय तोंडाळा असलेले, कर्णाचं काही कारण नसलं का तरी त्याला विनाकारण आडवं लावतेत. आडवं लावून त्याला भांडतेत, त्याला भांडून मारी करतेत. आणि ह्या गरिबाला मारलं की त्याचा कायवारी देव साक्षात त्याचा कायवारी होतोय आणि जेव्हा अन्याय करील का त्याचा खोटा दावा उपटितोय. मग तसंच भगवंत सगळ्याचं रक्षण करणार आहे. मग त्या असणाऱ्या कौरवांचा काही पांडवांचा काही अन्याय नव्हता. कौरवांनी कपटानं दूध खेळला, कपटाचा दूध खेळून त्या द्रौपदीला सभेमध्ये आणून गांजलं
सभेमध्ये आणून द्रौपदीला गांजलं, पण त्या द्रौपदीचा कैवार भगवंतानं घेतला आणि भगवंतानं कैवार घेऊन हे दुष्ट दुर्जन जे कौरव होते त्यांना या वध केला आणि या पृथ्वीचा भार हलका केला. अशी लीला भगवंतानं या अवतारामध्ये आगळी वेगळी केली असं सांगू लागलेले. आग्निदाने गरदाने धनदारा अपहरणे घाला घालुनी मारणे शस्त्र पाणी होणे वदार्थ. आता या असणारी जी काही राज आहेत आणि त्या राजांची शिक्षा ठरलेली. आता आपल्याकडे सुद्धा काही कलम केलेले तर कलमामध्ये असं सांगितलं जर कुणी कुणाचा वध केला असेल तर त्याला काही दिवसानं फाशीची शिक्षा होती, त्याचाही वध करते. तर हे सरकार त्याचा वध करतंय. तसं त्या असणाऱ्या भगवंतांनी सुद्धा जे काही गुन्हे केलेत, कुणी जसा जसा गुन्हा केला असेल तसंच त्याला शिक्षा भगवंत देतोय. यमधर्मही वेगळे देतात आणि भगवंतही देतात. तसं त्या अन्याय नसताना द्रौपदीला वस्त्रहरण केलं, तिच्या केसाला धरून ओढलं. ह्या गुन्ह्याचा गुन्हेगार म्हणून भगवंतानं कौरवांचा वध केला. अवज्ञानी हेळण दुरुक्ती जे धर्म छळण हेची निमित्ताशी कारण केले संपूर्ण श्रीकृष्णे. त्या कौरवांना मारायचं तरी काय कारण होतं? जो असणारा धर्मराज आहे, धर्मानं चालणारा, नीतीनं वागणारा आणि आपल्या प्रजाला धर्मानं मुलासारखं सांभाळणारा जो धर्मराज आहे, त्या धर्मराजाला हे कौरव अपशब्द बोलले, त्याचा अवमान केला, त्या धर्माचा अपमान केला. म्हणून हेच कारण फक्त भगवंतानं लक्षात धरलं आणि भगवंतानं अधर्माला विरोध केला, धर्माला अधर्मानं विरोध केला. म्हणून त्या अधर्माचा शेवट भगवंतानं केला आणि धर्माचं रक्षण केलं. अशी लीला या अवतारामध्ये केली आणि त्याची कथा ग्रंथकर्ते आपल्याला सांगू लागलेली. पतिव्रतेचे वस्त्रहरण तेने तत्काळ पावे मरण हेची कलहाचे कारण कुळ निर्दळन येणे कर्मे. जी पतिव्रता, जी सत्य पतिव्रता आहे, तिची देवावरी सत्ता आहे. मग ती असणारी सत्य पतिव्रता असलेली द्रौपदी आणि त्या द्रौपदीच्या वस्त्राला हात घातला, तिच्या केसाला धरलं, राजगृहामध्ये राजसभेत वडीत आणलं आणि तिचं वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न केला. हेच देवानं कारण धरलं आणि त्या दुष्ट दुर्जन असलेल्या कौरवांचं निर्दळन केलं, त्यांचा वध केला आणि या असणाऱ्या पृथ्वीचा भार हलका केला. ही असणारी भगवंताची एक आगळी वेगळी लीला या अवतारामध्ये भगवंतानं केली आणि त्या जी काही लीला केली त्या लीलेचं वर्णन करून ग्रंथकर्ते सांगू लागलेले. आयसा जो धर्माचा विरोधी त्याशी देव अवश्य वधी या लागी पांडवाची ये बुद्धी अत्युग्र त्रिशुद्धी उपजवी कोपू. भगवंताने आतापर्यंत भगवंताने जितके अवतार घेतले तितक्या अवतारामध्ये भगवंतानं जे धर्मानं वागतेत, धर्मानं वागणाऱ्याला ज्या अधर्मानं विरोध केला आहे आणि त्या धर्माचं रक्षण करण्यासाठी भगवंतानं ह्या अधर्माला मारलं किंवा अधर्माला नष्ट केलं आणि धर्माचं रक्षण केलं. त्याही वेळेस धर्माचंच रक्षण केलं आणि आजही जे अधर्मानं वागतात किंवा धर्माला विरोध करतात त्यांचा बी देव फक्त कळून देत नाही कशानं काय झाले म्हणून, पण असा हात मनानंच काटा काढल्याशिवाय राहत नाही. अशी ही भगवंताची आगळी वेगळी लीला या अवतारामध्ये केली आणि त्या लीलेचं वर्णन करून ग्रंथकर्ते सांगू लागलेले. भूभार हरण चरित्र सखे स्वजन सुद्रद स्वगोत्र शास्त्र विवेकी अति पवित्र त्या माझी विचित्र उपजवी कलोह. आता भगवंतानं या असणाऱ्या अधर्माचा नाश करण्यासाठी भगवंतानं स्वगोत्रजन जे होते का यांचाही निपात केला. शास्त्र पंडित अधर्मानं वागणारे होते त्यांचाही निपात केला. मग कुठं कुठं जे काही
थोडं कारण भेटल, त्या कारणाचा कारण लक्षात घेऊन या अधर्माचा नाश भगवंतानं केला आणि धर्माचं रक्षण केलं. धर्मामध्ये राहिले, अधर्मामध्ये राहून सुद्धा भगवंतानं धर्माचंच रक्षण केलं आणि अधर्माचा नाश केला. धराभार हरवया गोविंदू, कळवळियाचे सखे बंधू, करविला ते गोत्रवधू, साये सबंधू राजभारेसी. आव भगवंतानं ज्या ज्या जाग्यावर अधर्म झाला असल त्या त्या जाग्यावर भगवंतानं जे काही पांडव आणि कौरवांचं अधर्मानं युद्ध झालं, भावाभावामध्ये भांडण झालं आणि त्या भावामध्ये भांडण झाल्यावर जे अधर्मानं वागत होते त्यांच्या विरोधामध्ये भगवंतानं आपली सर्व सेना संपत्ती तन मन धन लावून धर्माला सहाय्य झाले आणि अधर्माचा नाश केला. ही भगवंतानं आगळी वेगळी लीला करून दाखविली. आयसे पक्षपाती राजे अपार, अमित सेना धराभार, मारविले अधर्म कर मिशांतर कलहाचे. नुसता विषय हे फक्त भांडणाचा विषय होता, पण जेवढे काही अधर्मानं वागणारे राजे होते त्या अधर्मानं राजे वागणारे अधर्म रूपी दुर्योधनाच्या संगतीला लागले आणि भगवंतानं धर्म ज्या बाजूनं होते त्या धर्माच्या संगतीला धर्माचं सहाय्यकार करून सहाय्य केलं आणि अधर्माचा नाश केला. अशी लीला भगवंतानं दावलेली. पृथ्वीचे अधर्म सेना संभार, शोध शोधोनी राजे मारिले अपार, तरी उतरला धराभार, हे शारंधरण मनीच. भगवंतानं ज्या वेळेस अधर्माचे कडले जे काही अधर्मी राजे होते त्यांना धर्माच्या संगतीला लागून किंवा धर्माला सहाय्य करून भगवंतानं बरेचसे राजे मारले. ती जिथं कुठं लपलेले असतील त्यांना सुद्धा बुद्धी दिली, तिथं या दुष्टरूपी अधर्मरूपी कौरव दुर्योधनाच्या संगतीला आणलं. शोधू राजे मारले, पण भगवंताचं काही समाधान झालं नाही. का झालं नाही तर भगवंताला वाटत होतं आणखीन अधर्मी मागं राहिलेत आणि म्हणून भगवंताला समाधान वाटत नव्हतं. यादव करोना तीर आतुर्बळ, नाना दुष्ट दमिले सकळ, परी यादव झाले अति प्रबळ, हे न मनीच केवळ श्रीकृष्ण. भगवंताला का समाधान वाटत नव्हतं? भगवंतानं जे काही आपले स्वगोत्रजन बंधू वर्ग आहेत, जे यादव आहेत, ते यादव भगवंताचे बंधू इथं, जे सखे सोयरे येतं त्यांना काय केलं भगवंतानं आतुर बळी केलं की त्यांच्या बळाची गणनाच करता येत नव्हती. का त्यांना इतकं भगवंतानं बळ दिलं तर भगवंतानं बळ ह्याच्यामुळे दिलं की जे काही अधर्मी राजे हे बलवान आहेत आणि त्यांना मारण्यासाठी त्या अधर्मी राजापेक्षा हे स्वगोत्राचे जे काही का ह्यांना जास्त शक्ती दिली आणि ह्या शक्तीवाल्या जे स्वगोत्राचे घेऊन त्या अधर्मीवाल्याचा नाश केला. पण आता हे आपलेच अधर्मी भाऊ हे जास्त बलवान आहेत, हे शिल्लक राहिले म्हणून भगवंताला समाधान लागत नव्हतं. नव्हता यादवाचे निदान, नुतरे धराभार संपूर्ण, आयशे मानिता झाला श्रीकृष्ण, कुल निर्दळन तो चिंती. आणि मग आता असणारे हे आपले स्वगोत्रजन कसे आहेत, हे लय बलवान झालेत. आता बलवान कुणाला बी जरा थोडी अंगात मस्ती असली की ते काय कुणाला रस्त्याने नीट चालून देत नाही. विनाकारण दुसऱ्या गरीबाला डवचिणार आणि विनाकारण त्याच्याबरोबर भांडणं करणार. मग भगवंताला वाटलं आपले जे हे स्वगोत्र आहेत का हे सुद्धा आता शक्तिशाली झालेत आणि हे काही आता धर्मानं या वागणार नाहीत, ह्या अधर्मानं वागतील. आता ह्यांचा काहीतरी कलह करून ह्यांचा बी नाश केला पाहिजे. आज त्याच्याशिवाय भगवंताला समाधान वाटत नव्हतं. अग्नी कृपूर खाऊनी वाडे, कापुराते अग्निही उडे, तैसे यादवाचे आतिगाडे, आले रोकडे निधान. आता हे यादव जे होते का हे
भगवंताच्या कृपा आशीर्वादामुळं भले बलाढ्य झालेले होते. मग त्यांना मारण्यासाठी सुद्धा त्यांच्यासारखाच बलाढ्य पाहिजे होते. मग ग्रंथकर्ते एकनाथ महाराजांनी एक सुंदर दृष्टांत दिला की जसा असणारा कापूर आहे, हे कापूर अग्नीमध्ये टाकला की त्याचा जास्त ज्वाळा होत्या, पण कापूर का एकदा जळून नष्ट झाला की पुन्हा अग्नी मंदावतोय. तसं हे भगवंताचे जे काही सखे होते हे भगवंताच्या कृपा आशीर्वादानं बळीआडे झाले होते. मग आता ह्यांचा निपात करण्यासाठी भगवंतानंच एक आयडिया केली किंवा भगवंतानं एक चरित्र लीला केली आणि त्या असणाऱ्या सोगोत्राचा नाश केला, असं ग्रंथकर्ते सांगू लागलेले. केळी फळे तव वाडे वाडी, फळपाके माळे झाड तोडी, तैसीच यादव कुळीची शिग गाडी, चढे रोखडी परमार्थ. आओ ज्या असणारे भगवंत आहेत, या भगवंतांनी काय केलं, या दुष्टांना मारण्यासाठी, अधर्मांना मारण्यासाठी जे काही आपले स्वगोत्र जण आहेत, या स्वगोत्र जणाला मोठी शक्ती दिली आणि ह्यांचा अधर्माचा नाश केला. आणि पुन्हा अधर्मरूपी हे जे आपले जे काही स्वगोत्राचे भाऊ आहेत का, ह्या भावांना स्वतः भगवंतानं बुडापासून त्यांचा समूळ नाश केला. कसा नाश केला, आवयाकरता माळी आणि त्या माळ्यानं लावली केळीची बाग. आता माळ्यानं लावली केळीची बाग, बाग कशासाठी लावली की त्या बागापासून काय आपल्याला फायदा होईल किंवा काही भेटेल म्हणून लावली. मग ते झाडाला जोपलं, झाडं मोठे झाले, मोठे झाल्यावर ती केळ इली आणि केळ इली, तिचा जे काही केळी झाल्या हे काढून घेतल्या आणि काढून घेतल्यावर त्या माळ्यानं ते झाड पुन्हा जसं बुडातून तोडून टाकलं. कार्य संपलं का, कार्य संपलं की ते झाड बुडातून तोडून टाकलं. तसं भगवंतानं आपले जे काही स्वगोत्रज भाऊ आहेत ह्यांना मोठं बलवान केलं, दुष्टांचा नाश केला. आणि त्यांचा नाश करायचं काम झालं का की या भावाईने सुद्धा भावाभावामध्ये कलह केला आणि सगळ्याचा नाश करून टाकला. आणि ती असणारी ही भगवंतानं ही या अवतारामध्ये आगळी वेगळी लीला करून दाखविली, असं परीक्षिती राजाला शुक महाराज सांगू लागलेले आणि आपल्याला एकनाथ महाराज सांगू लागलेले. फळ परी पाके परिमळी, ते घेऊन जाय माळी, तैशी